आलो होतो. आपल्याला हा दाला भाजायचा आहे शेतीसाठी. आणि हा बघा, हा इकडे बाकीच्यांनी भाजलं आहे, हा काकीने भाजलं आहे आणि तिकडे मस्त भाजले सर्वांनी. आणि हा आपल्या दाला आपण तयार करायचा आहे म्हणून गौरी घेऊन आलो होतो शेणाची. आणि कोकणामध्ये बऱ्यापैकी आंबे लागलेत आणि करवंदही लागले. तर आता आपण करवंद घेऊन जाणार आहोत घरी. तर हे बघा, हे पान आहे, त्याचा आपण द्रोण तयार करतो आहे. बघा कसा द्रोण तयार करतो. आपला द्रोण तयार झालेला आहे मित्रांनो. तर आता आपण करवंद गोळा करूया. काढतोय आम्ही. हे बघा, बऱ्यापैकी पिकले आहे करवंद. पहिल्यासारखी करवंद पण राहिली नाही रे. तर कोकणकर आपण म्हणतो की आंब्याच्या झाडावर ते दगड मारणारे हात जसे कमी झाले तसे आंबेही आपोआप गळू लागले. तसेच करवंदाच्या बाबतीत तीच घटना आहे मित्रांनो. आता सध्या कोणीही करवंदाला येत नाही. बघा, करवंदही आता कमी कमी होऊ लागलेत. आणि मित्रांनो, तोरणं एक प्रकार होता. त्या तोरणाने आम्ही लहानपणी आवर्जून यायचो सड्यावरती. मे महिन्यामध्ये करवंद गोळा करायला यायचो पर्टी घेऊन. पण आता तीही कोण येत नाही. कैऱ्या दिसलेल्या आहेत. आता आम्ही कैऱ्या काढतोय 2-3 खाण्यापुरत्या. हा, साक्षी कुठे देऊ? हां, हा बघा मित्रांनो, मस्त कैरी आहे. आता आम्ही तिखट मीठ लावून खाणार आहे. तुम्ही पण या खायला. चार कैऱ्या खाल्लेले खाण्यापुरते. आमचे नाही मित्रांनो, आहे दुसऱ्यांचे आहेत. फक्त आम्ही काढले आहेत खाण्यापुरते. आंब्याचे आंबे कैरे. चाललो आहे घरी आम्ही कैऱ्या घेऊन. आता घरी जाऊन तिखट मीठ लावून मस्तपैकी खाणार आहे आणि कैरीचा आस्वाद घेणार आहे. तुम्ही पण या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कमेंटही करा मित्रांनो. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मस्त मित्रांनो.